बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये पती पत्नीमधल्या भांडणाचे अनेक प्रकार समोर येतात, मात्र आता असाच एक प्रकार समोर आलेला आहे। पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात पतीने थेट पत्नीची दुचाकी पेटवून दिलेली आहे। पुण्यातल्या गणेश पेठेमध्ये हा प्रकार घडलाय। महिला भावाकडे राहायला आली असता तिचा पतीही तिथे आला। त्यांच्यात वादावादी झाली तेव्हा राग सहन झाला नाही आणि म्हणून पतीने पत्नीची थेट दुचाकी पेटवून दिलेली आहे। पूरी मेरी गाड़ी है। अभी तो शुरुआत है रे। हाँ नीचे। अपघाताच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 झटपटच्या माध्यमातून। अहमदाबाद विमान अपघातामध्ये मृतांचा आकडा 265 वर गेलाय। यामध्ये विमानातल्या 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे। विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमानाचा DVR बॉक्स म्हणजे डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर सापडलाय। हा DVR DGCAच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे। अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR महत्त्वाचा आहे। DVR हा ब्लॅक बॉक्सचा एक महत्त्वाचा भाग आहे। यातून अपघाताचं कारण समजेल। अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं नक्की कारण समोर येणार आहे। विश्लेषणासाठी हा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवलेला आहे, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजूनही सापडला नाहीये, त्याचा शोध सुरू आहे। या अपघातात एकच प्रवासी बचावलाय। रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा प्रवासी 11A या सीट नंबरवर बसला होता। त्यामुळे या 11A सीटमुळेच रमेशचा जीव वाचला असं बोललं जातं। विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वकुमार बचावले आहेत, मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले। खुद्द रमेश विश्वकुमार यांनीच आपबीती सांगितली आहे। आपण विमानातून उडी मारलेली नाही, तर सीट बाहेर फेकलो गेलो असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ तेच वाचलेले आहेत। विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वकुमारची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली आहे। त्याच्यावर अहमदाबादमध्ये उपचार सुरू आहेत। विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, मात्र रमेश विश्वकुमार आश्चर्यकारकरित्या बचावलेले आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकच माणूस बचावला आहे, मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं एक महिला या अपघातातून बचावलेली आहे। लंडनच्या भूमी चव्हाणची फ्लाईट सुटलं आणि त्याच्यामुळे तिचा जीव वाचलेला आहे। लंडनहून भूमी अहमदाबादला माहेरी आली होती। अहमदाबादच्या विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोषणीवाल थोडक्यात वाचली आहे। विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकते। ज्यावेळी घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपली होती। त्यावेळी ऐश्वर्यानं धुरामधनं वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवलाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू झालाय। 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता। इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता, मात्र त्याची मूळ गावी ही शेवटची ईद ठरली। अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेत मुलुंडचे राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचाही मृत्यू झालेला आहे। श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती। ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं, पण तिचा तो संवाद अखेरचा ठरलाय। एअर इंडियाच्या विमानात पनवेलमधल्या मैथिली पाटीलही होत्या। न्हावा गावातनं काल दुपारी त्या ड्युटीसाठी गेल्या होत्या। आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ अशा कुटुंबात मैथिली ही सर्वात मोठी होती। अहमदाबाद विमान दुर्घटनेत उरणच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झालाय। दरम्यान उरणचे आमदार महेश बालदी यांनी न्हावे इथे जाऊन मैथिलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली।
मैथिलीच्या जाण्यानं न्हावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसरामध्ये शोककळा पसरली. या भीषण दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे होत्या. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या विधानानं कुटुंबावर शोककळा पसरली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत केबिन क्रू दीपक पाठक यांचा मृत्यू झालाय. ते नाशिकमधले नैताळे यांचं मूळ गाव होतं. दीपक पाठक सध्या कुटुंबियांसह बदलापूरमध्ये राहत होते. गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते. 4 वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या मृत्यूनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भीषण अपघातात कॅप्टन सुमित सबरवाल सुद्धा होते. मुंबईतल्या पवईमध्ये हिरानंदानीमध्ये ते राहत होते. या भीषण दुर्घटनेत कॅप्टन सुमित सबरवाल यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते. जोधपुरातल्या अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचाही मृत्यू झालेला आहे. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच ती आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. विमान अपघातात राजस्थानमधल्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे. प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासात त्यांच्यासोबत होती. विमानात बसल्यावर त्यांनी सेल्फी काढला. तो शेवटचा सेल्फी ठरलाय. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय. विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे. त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा नंबर 1206 हाच आहे. मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी अशुभ ठरलाय असं बोललं जातंय. कारण 12 जून रोजीच त्यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातापूर्वीचा विमानातला एक व्हिडिओ समोर आलाय. एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढला होता. एअर इंडियाच्या विमानामधला हा व्हिडिओ आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय. दरम्यान कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात झाल्याची शंका उपस्थित केली जाते. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता वर्तवली जाते. अहमदाबाद विमान अपघाता प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित झालेत. विमान नीटपणे आकाशात सुद्धा झेपावले नाही आणि ते लागलीच कोसळले. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? विमान उड्डाणापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाहीये. त्यामुळे याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अहमदाबादच्या विमान अपघाताच्या चौकशीत आता US नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डही सहभागी होणार आहे. NTSBने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये माहिती दिली आहे. दरम्यान NTSBच्या तज्ज्ञांची एक टीम अमेरिकेतून रवाना झाली. ही टीम भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोसोबत या गंभीर अपघाताच्या चौकशीत सहकार्य करणार आहे. अहमदाबादच्या दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 10 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मृतदेह ओळखणं कठीण असून DNA टेस्ट सध्या सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी सहकार्य केलं जात असून मुख्यमंत्रीही या परिस्थितीवर गांभीर्यानं लक्ष ठेवून आहेत असं शिंदे म्हणाले. या अपघातावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शहांवर टीका केली आहे. असे अपघात टाळता येत नाहीत असं शहा म्हणतात. मग त्यांना काय टाळता येतं असा सवाल राऊतांनी केलाय. आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाहीये असंही राऊत म्हणाले आहेत. माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्यथा आंदोलनाचा 6वा दिवस आहे आज. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडू यांना डॉक्टरांनी सलाईन घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलेला आहे.
प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी विष प्राशन केलंय। बच्चू कडू यांच्या अन्यथा उपोषणाची दखल न घेतल्यानं विष घेतलेलं आहे। अजय चौधरी असं त्यांचं नाव आहे। त्यांच्यावर वरुड येथल्या खासगी रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू आहेत। कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये डोलबारे इथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयामध्ये फटाके फोडलेत। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत प्रहारचे पदाधिकारी आक्रमक झाले। यावेळी त्यांनी हदगावमध्ये बंद पाळून मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे। प्रहार कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात बसून सरकारवर जोरदार घोषणाबाजीही केली आहे। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। त्यांच्या आंदोलनानं प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। अमरावती परतवाडा रोडवर वलगावमध्ये प्रहार संघटनेनं रास्ता रोको केला। आंदोलन दडपायचा प्रयत्न पोलीस करतायत असा आरोप आंदोलकांनी केलाय। शनी शिंगणापूर देवस्थानातून 167 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले। यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सतत गैरहजर राहणं, कामात कुचराई करणं, गैरवर्तन करणं अशा कारणांमुळे या कर्मचाऱ्यांचा काढल्याचं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी म्हटलंय। राज्यातल्या महापालिका आणि महानगरपालिकांचा प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका ऑक्टोबर नंतर म्हणजेच दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। 9 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। कल्याणमधल्या काळा तलाव परिसरामध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेले आहेत। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। काळा तलाव इथे ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर हे बॅनर आहेत। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच मुंबईत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। धक्काबुक्की होताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवर पडले। कांदिवली पूर्व परिसरामध्ये फेरीवाले आशिष शेलारांना निवेदन देण्यासाठी गेले होते। यावेळी भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे ही झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यात पारत शिवारात जुन्या शेतीच्या वादातून हाणामारी झाली आहे। या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। वैभव लोखंडे आणि हर्षल पवार असं जखमींचं नाव आहे। या प्रकरणी गोपाल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल अकोल्यात मोबाईल चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। रेल्वे स्टेशनवर गाढ झोपलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल अगदी सहज लंपास केलाय। या प्रकरणात 3 चोरट्यांना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे। कोर्टानं तिघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सेट पेपर फुटल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं स्पष्टीकरण पुणे विद्यापीठानं दिलेलं आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 15 जूनला होणार आहेत। या परीक्षा याबाबत समाज माध्यमांवर खोटी माहिती प्रसारित करत आहेत असा आरोप केला जातो। पुण्यातल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी उद्यापासून बंदचा इशारा दिलाय। लक्झरी बसला शहरामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। सर्व पिकअप पॉइंट्स शहराबाहेर दिले गेले तर पुणे पोलीस आयुक्तांकडून काढण्यात आलेल्या आदेशाला ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी विरोध केलाय। या निर्णयाचा निषेध म्हणून हे बस बंद करण्यात आलेले आहे। गणपती स्पेशल कोकण रेल्वे सोडाव्यात अशी चाकरमान्यांनी विनंती केली आहे।
कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे ही मागणी केलेली आहे. 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान दररोज किमान 8 अप आणि 8 डाऊन अशा विशेष गणपती रेल्वे सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांना केलेली आहे. पठाणकोटमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअरफोर्सच्या आपाचं हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग झालेली आहे. हेलिकॉप्टरच्या पायलट सुरक्षित आहेत अशी माहिती मिळते. इस्रायलनं इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. इस्रायली सैन्यानं इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केलाय. तसंच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रांवर सुद्धा हल्ले केलेले आहेत. या हल्ल्यामुळे इराणचे प्रचंड नुकसान झालंय. इराणवरच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअरस्पेस बंद केलाय. इराणमधल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना सतर्क राहायचं आवाहन केलंय. सध्याच्या परिस्थितीत स्थानिक सुरक्षा प्रोटोकॉलनं पालन करण्याची सूचना जारी केलेली आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची, सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याची गरज आहे असा सोशल मीडिया पोस्ट त्यांनी केलेली आहे. इस्रायल आणि इराणमधल्या युद्धाचा भारतावर परिणाम झालाय. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे इराणनं आपली एअरस्पेस बंद केली आहे. त्याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसलाय. एअर इंडियाच्या 16 विमानांचा मार्ग बदलावा त्याच्यामुळे लागलेला आहे. कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणानिमित्त बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान डीजे वाजवून धिंगाणा घालणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच पसार दिलाय. रात्री 10 नंतर डीजे सुरू ठेवल्यानं पोलिसांनी कारवाई केली आहे.